आता गव्हाच्या पिकाचं एक उदाहरण ये रे बाबू. हा हे 2 मिनिटं. ह्या करंजीचा शेतकरी ऐका हो, तुमच्या भागातले लोक वाढो ना. करंजीचा शेतकरी मंडळी नमस्कार. आज आपल्या येवती शाळेमध्ये SRTच्या शाळेमध्ये बरेचसे शेतकरी आलेले आहे. पण त्यामध्ये आपला एक जुना SRT शेतकरी जो गेल्या वर्षीपासून चालू झालेला आहे तो मुकेश वैद्य करंजी, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ इथेला जो शेतकरी SRT सुरुवात केली त्यांनी यावर्षी गव्हाचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न काढलेलं आहे आणि ते उत्पन्न कालच निघाले आहे. तर आपण त्यांना विचारू की त्यांनी SRT कशी केली, कुठून सुरुवात केली आणि गव्हाचं पीक इतकं उत्तम कसं आलं, त्याचा खर्च काय आणि त्याचा मोबाईल नंबर काय, हे सगळं आपण आता शेतकऱ्यासमोरच त्यांना विचारू. मुकेश नमस्कार, आपलं नाव सांगा, मोबाईल नंबर सांगा आणि सगळी पद्धत सांगा SRT. माझं नाव मुकेश वैद्य, करंजी सोनावळे, तालुका राळेगाव, जिल्हा यवतमाळ. माझा मोबाईल नंबर 9637219699. मी उमेश भाऊ नेहमी येत राहतो. मागच्या वर्षीपासून SRTला सुरुवात केली. पहिले सोयाबीन टोकन केलं होतं. सोयाबीन टोकन केल्यानंतर मी तिथं तुरी 2.5 एकर आणि 1 एकर गहू टोकन केला. तर मी बियाणं थोडं जास्त टोकन केलं होतं. मी 40 किलो एका एकरामध्ये टोकन केलं. सुरुवातीला पाणी दिलं. नंतर मी रासायनिक खत म्हणून जास्त वापर नाही केला, फक्त 2 बॅग सुपर फॉस्फेट आणि 2 बॅग युरिया 3-4 पाण्याला. तर काल उत्पन्न निघलं माझं. एकरी 20 क्विंटल उत्पन्न झालं गव्हाचं. बरं, आता जे तुम्ही आता हे उत्पन्न घेतले याच्यावर तुरी पण होत्या, बऱ्याच होत्या. आज महत्वाचं म्हणजे जे उत्पन्न आपण पारंपरिक मध्ये एवढं निघते का? नाही निघत. आणि त्याच्यासाठी आता खूप होता. नवीन असल्यामुळे मला एवढं एक मंडळी लक्षात घ्या का पहिलं वर्ष असल्यामुळे पूर्ण लक्ष त्याचं बियाणं कसं जास्त पडल याच्याकडे होतं. SRT केली पण लक्ष काय होतं का बियाणं परिपूर्ण पडलं सोडली. नालीस मध्ये सुद्धा टोकन यानं नाली आपण बघा हे बघ तुम्ही थोडं हे नालीमध्ये आपण जागा सोडली पण यानं नालीमध्ये सुद्धा तास घेतलं म्हणून बियाणं वाढलं. पण आपल्याला नाली गुंतवायची नाही. आता कुठं बेडवर पाणी चढत नाही, मग तुम्ही लागेल बेडवरची जागा सोडा, नालीत घ्या. म्हणजे पाण्याचा तुमचा ताण बसला पाहिजे. पण महत्वाचं काय, सुरुवात करणं महत्वाचे आहे. आज उत्पन्न 20 क्विंटल झालं, खूप चांगलं झालं. पण याच्यासाठी पुढल्या वेळेस कचऱ्यामध्येच टोकन केलं मी. पुढल्या वेळेस मात्र बियाणं आपल्याला कमी करा लागेल. पाणी किती दिले? पाणी 4 स्प्रिंकलर झाले, 2 पटपाणी दिले. पटपाण्याचं पाणी पोहोचलं का त्याच्यावर? ते पाझरते. आता तुम्ही लाईव्ह मध्ये येईल प्रश्न विचारा, एखाद्या तुमचे काही शंका असली तर चालते आपल्याला. ऐका, तुमच्या मनात कोणा शंका? युरिया 2 बॅग दिला, एक पहिल्या दुसऱ्या पाण्याला दिला, एक चौथ्या पाण्याला दिला. पाणी 6 झाले, 2-4 स्प्रिंकलरचे, 2 पटपाणी. आता आमच्या जमिनीला 7-8 पाणी द्यायला लागतं. त्याच्यावर गहू घेतो. सोयाबीनवर तुरी घेतली होती का? सोयाबीन 2.5 एकर माझ्या तुरी आता रब्बी तुरी ते त्याच प्रश्न करेल. मागच्या वर्षी मी वाई करून केले होते, 2.5 फुटावर लावले होते. मरूग एवढी आली तर मी बुरशीनाशक मारून परेशान झालो. या वर्षी माझ्या 2.5 एकरामध्ये कोणत्यावर जा एक झाड मरूग नाही. पहिलंच वर्ष ते महत्वाचं आहे. मरूग वर्धा जिल्ह्यावाले मग तुम्हाला म्हटलं ना भाऊ, बघा म्हटलं का तुम्ही सुरुवात करा हळूहळू. तुमचा जो मररोग, वर्धा जिल्ह्याचा मररोगाचा जो प्रश्न आहे चण्यातला, ह्या कायमस्वरूपी निकाली निघते. फक्त तुम्हाला त्याच्यासाठी थोडासा धीर धरावं लागेल. काय म्हणजे त्रास होणार नाही, फक्त बेडवर टोकन करावं लागेल. जास्त घेतले त्याने, मी 5 घेतले. त्याचे बेड जे टोकन यंत्र तुम्ही नेलं याची या साईडनं लगेच दुसऱ्या साईडनं तिथून पलटून आलं तर हे बरोबर दिसते का? हो, बिंदू काहीच हरकत नाही. आपण पाणी देतो. तणनाशक नंतर आम्ही स्वीप पॉवर, मीरा 71 हे मागून टोकन केल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी. आणि डोज मीरा 71 30 घ्या आणि स्वीप पॉवर 20. व्हेरायटी कोणती होती सर? व्हेरायटी मी मागच्या वर्षी लावला होता 303. ह्या वर्षी याचा आपला श्रीराम 303. तोच गहू मी ह्या वर्षी टोकन केला घरचा श्रीरामचा. आता पहिले मला एक अंदाज सांगा, काय इथं मला बियाणं किती लागलं असेल गव्हाचं? तुमचा अनुभव सांगा. 20 किलो अविनाश चालते 5 किलो. आता माहित आहे म्हणून सांगू नका, चुकीचं करू नका. कारण माहित आहे का, आपल्या डोक्यातली ती कल्पना निघली पाहिजे. इथं तुम्हाला सरासरी 20 किलो बियाणं आहे असं सगळं म्हणायला वाटते, बरोबर आहे? पारंपरिकच्या हिशोबाने इथं फक्त बियाणं लागलं 5 किलो. बाहेरची 48 तास आहे, एका ठिकाणी 5 बिया आहे,
बरोबर. आता एका ठिकाणी तुम्ही एखादी जण हे मोजा त्याचं फुटवे आणि गहू किती होते ते होईल. एकदा 10 किलो युरिया फेकला आहे, याच्या पलीकडे खर्च नाही. रासायनिक बंद झालं साहेब या पिकाले, फक्त पराठीला आहे. 25 सोडा 1 सोडा 4 5 दोन्ही 10 जरी झाले तरी उत्पन्न वाढते की नाही, आणि पीक तुम्ही ठरवू शकता. आणि हे टोकन पद्धतीने गहू होय, म्हणजे का लावला माहिती आहे, मी गहू लावत नाही, पण महत्वाचा मुद्दा असा आहे का आपल्याला माहिती आहे का आपण पेरण्यावर जास्त दाट पेरण्यावर जास्त जोर देतो. सांगा याच्यात काही गव्हातला काही प्रश्न आहे का? पाणी कशाने दिलं साहेब? पाणी दिले स्प्रिंकलरनं, शेवटचं एक पाणी दिले हे दांडार सऱ्यानं 5 पाणी लागले. अंतर 6 इंच. कोणतं टोकन? 2 झाडाचं अंतर 5.5 इंच. 12 दात्याचं जे टोकन यंत्र आहे त्याचं 6 इंचाचं अंतर येत नाही, ते येते फक्त 5.5 इंचाचं. आणि बेड किती आहे? 5 फूट आहे का तुम्हाला सांगितलं तिथून 5 फूट होता. एका दात्यावर 5 दाणे पडले. एका दात्यावर 5 मोज 4 लाईन मारले. 4 लाईन मारले. याच्यावर आता पुढल्या वेळेस पराठी घ्यायची. हा पीक पद्धत बदली. आणि हे पेटवाचं ना, आता पाय आपण काढलं ना तर याले टोबाच्याच दिवशी इथे याचं. तुम्ही हार्वेस्टरनं जरी काढला तरी टोबाच्याच दिवशी वावरात जायचं, मधात जाऊन डब्बीची काडी लावायची नाही. हार्वेस्टरनं दाणे फुटत नाही फुटत. जर फुटले तुम्हाला रोजगार लावून नाही फुटत नाही. त्याच्या अगोदरच पहा आपला हाडंबा ट्रॅक्टर फिरत आहे. फक्त सोयाबीन पिकावर हार्वेस्टर घालायचं नाही, मग तुम्ही चण्यावरही घालू शकता आणि तुम्ही याच्यावर